अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनीता शोमध्ये तुमचे स्वागत. मागच्या पार्ट 35 आणि 36मध्ये आपण काही इंडियन स्पायसेस म्हणजेच भारतीय मसाले शिकलो होतो. ज्यांचा कोणाचा पार्ट 35 आणि 36 मिस झाला असेल तर अल्पनीता शोवर नंबर टाकून नक्की बघा. तर आजचा पार्ट 37. आज आपण एक छोटेसे कॉन्व्हर्सेशन म्हणजेच संभाषण शिकणार आहोत. ते आहे ॲट द रेल्वे स्टेशन म्हणजे रेल्वे स्थानकावर. आपल्याला हवी असणारी ट्रेन कधी येणार किंवा कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार हे जर आपल्याला माहीत नसले तर आपण बहुधा स्टेशनवर कार्यालयामध्ये क्लर्कला किंवा स्टेशन मास्टरांना विचारतो. कधी जर इंग्रजीमधून हे कॉन्व्हर्सेशन करण्याची वेळ आली तर आपल्याला नक्कीच ते आले पाहिजे. म्हणून हे कॉन्व्हर्सेशन आज आपण इंग्रजीतून शिकूयात. आणि हा व्हिडिओ ऐकताना आणि बघताना व्हिडिओला लाईक करा, खूप शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. चला तर स्टार्ट करूयात. कोणत्याही अनोळखी किंवा तिराहित माणसाशी संवाद साधायचा असेल तर त्याच्याशी डायरेक्ट न बोलता एक्सक्यूज मीचा वापर करून संवाद साधावा हे आपण आधी अल्पनीता शोमध्ये शिकलोच आहोत आणि आपल्याला ते माहीतही आहे. तर इथे पॅसेंजर आणि स्टेशन मास्टर यांच्यातला आपण संवाद बघूयात. चला तर स्टार्ट करूयात. पॅसेंजर: एक्सक्यूज मी, वेन डज द जयपूर एक्सप्रेस कम? यात्री काय म्हणतोय, माफ करा, जयपूर एक्सप्रेस कधी येते? इथे तुम्ही विलचा सुद्धा वापर करू शकता. ठीक आहे. तर स्टेशन मास्टर काय म्हणत आहेत, ॲट 6 o'clock म्हणजे 6 वाजता. पॅसेंजर: वेन डज इट लीव फॉर जयपूर? म्हणजे ती जयपूरला जायला कधी निघते? नीट ऐका हां. वेन डज इट लीव फॉर जयपूर म्हणजे ती जयपूरला जायला कधी निघते? स्टेशन मास्टर: ॲट 6:10 म्हणजे 6:10 किंवा 6:10. पॅसेंजर: फ्रॉम विच प्लॅटफॉर्म? म्हणजे यात्री म्हणतोय कोणत्या प्लॅटफॉर्मवरून? स्टेशन मास्टर: फ्रॉम प्लॅटफॉर्म नंबर 2 म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून. पॅसेंजर: फ्रॉम वेअर कॅन आय बाय द तिकीट प्लीज? म्हणजे कृपया मी तिकीट कुठून खरेदी करू शकतो? स्टेशन मास्टर म्हणतात, काय म्हणतात, फ्रॉम विंडो नंबर 4 म्हणजे स्टेशन मास्टर असे म्हणतात विंडो किंवा खिडकी नंबर 4 वरून. पॅसेंजर म्हणतायत थँक्यू सर म्हणजे धन्यवाद सर. एक नेहमी लक्षात ठेवायचे की आपले कधीही कोणी काम केले किंवा आपले काम झाले असले तेव्हा समोरच्या व्यक्तीला थँक्यू बोलायचे कधीच विसरायचे नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे इंग्रजीमधून संभाषण म्हणजे कॉन्व्हर्सेशन आपण ॲट द रेल्वे स्टेशन म्हणजे रेल्वे स्थानकावर बोलू शकतो. तुम्हीही या कॉन्व्हर्सेशनची खूप प्रॅक्टिस करा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अल्पनीता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तर पुन्हा भेटूयात अल्पनीता शोच्या पार्ट नंबर 38मध्ये याच कॉन्व्हर्सेशनला कनेक्टेड असे एका नवीन व्हिडिओमधून. धन्यवाद.